कडक सॅल्यूट उपकमांडर A.K. खांडकर. एक योद्धा, बांगलादेश मुक्तीसंग्राम, 1971. भारत आणि बांगलादेश हा मुक्तीसंग्राम, त्याचे नेते, त्याचे सैनिक म्हणजेच भारत अधिक पूर्व पाकिस्तान यांच्यामध्ये जे काही युद्ध झालं त्यावेळेस अतिशय धैर्याने अमूल्य असं योगदान दिलेले उपकमांडर A.K. खांडकर, एक जांबाज व्यक्ती. आणि अर्थातच 16 डिसेंबर 1971चा निकाल तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे. पश्चिम पाकिस्तानचा जाच पूर्व पाकिस्तानमधल्या लोकांवर होत होता. तो मिटवून टाकण्यासाठी आणि पूर्व पाकिस्तानला एक स्वतंत्र अस्तित्व म्हणजेच बांगलादेशची निर्मिती करण्यासाठी भारताने मदत केली. त्यावेळेस सन्माननीय A.K. खांडकर हा जो योद्धा होता त्याला वीर उत्तम या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. एक अमूल्य असं योगदान देऊन आज 95व्या वर्षी एक योद्धा या जगातून एक्झिट घेतो. तुम्ही आम्ही अशा किती योद्ध्यांना आपल्या आठवणीत स्थान देतो हो? खूप मोठा गंभीर प्रश्न आहे ना, अवघड प्रश्न आहे. कारण आपल्या मनामध्ये ना सोशल मीडियाच्या पोस्ट या गोष्टींनी इतकी गर्दी केली आहे की देशासाठी खपलेल्या, देशासाठी रक्त सांडलेल्या या लोकांची आठवण ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याकडं वेळ नाही असा डिफेन्स घेतला जातो. मला कीव येते अशा लोकांची. आज A.K. खांडकर यांचं त्या बांगलादेशच्या युद्धात म्हणजे भारत पाकिस्तानच्या त्या युद्धात, ज्या युद्धामध्ये 16 डिसेंबर रोजी विजय दिवस उजाडला होता, तो आजही आपण 54 वर्ष झाली साजरा करतो. तो कुणाच्या योगदानामुळं? अशा अनेक योद्ध्यांच्या योगदानामुळं. शेवटी त्यांनी बांगलादेशची निर्मिती झाल्यावर सुद्धा त्या देशामध्ये सेवा दिली, त्या देशाला आपल्या ज्ञानाचा उपयोग करून दिला, आपल्या धैर्यवान स्वभावाचा उपयोग करून दिला, त्या देशाची घडी बसवण्यासाठी उपयोग करून दिला. उपकमांडर A.K. खांडकर यांचं जे योगदान आहे हे कधीही न विसरता येण्यासारखं आहे. म्हणूनच त्यांना बांगलादेशने सुद्धा त्या बांगलादेशमधला एक सर्वोच्च पुरस्कार आहे, त्या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलं. त्यानंतर तो सर्वोच्च नागरी पुरस्कार इंडिपेंडन्स अवॉर्ड असं ज्याचं नामकरण आहे तो त्यांना मिळाला. त्या बांगलादेश मुक्तीसंग्रामातला हा एक योद्धा त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर, त्याच्या धैर्यवान स्वभावाच्या आधारावर नंतर तो भारतात बांगलादेशचा उच्चायुक्त म्हणून पण त्याने आपली बुद्धीची चुणूक दाखवली. बांगलादेशचे उच्चायुक्त म्हणून काम करत असताना सुद्धा त्यांचं योगदान आपल्याला अगदीच नजरअंदाज करून चालणार नाही. अशीच त्यांची कारकीर्द गाजली. इथलं काम बघून त्यांना परत
ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त म्हणून पण संधी मिळाली. प्रत्येक संधीचं सोनं करताना आपल्या मनातली देशप्रेमाची ज्वाला आणि प्रामाणिकता अखंडपणे टिकवून ठेवत हा योद्धा किती सुंदर आयुष्य जगत राहायला पहा ना. आज या जगातून जाताना त्यांनी वयाचं 95 वर्ष पूर्ण केलं होतं. असं सुंदर आयुर्मान मिळणं आणि मानवी आयुष्याचं सार्थक करत आपल्याला जी जी त्या नीतीने संधी दिली आहे, ती संधी केवळ माझ्यासाठीच होती असं त्या संधीचं सोनं करत जगत दाखवणं हे किती लोकांना जमतं? खूप कमी लोक आहेत. त्यापैकीच आज एक चांगली व्यक्ती भारत आणि बांगलादेश या 1971 भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेलं युद्ध, बांगलादेशला भारताने केलेली मदत आणि मग त्यांना या एका वेगळ्या देशाची निर्मिती होऊन मिळणं, यामध्ये प्रचंड मोठे योगदान दिलेला एक मोठा योद्धा अशाच नजरेने उपकमांडर A.K. खांडकर यांच्याकडं पाहिलं जातं. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो आणि इतकं सुंदर कार्य करून मानवी जीवनाचं सार्थक करून जी लोक एक्झिट घेतात अशा सगळ्या लोकांना पुनर्जन्म या मानवी योनीमध्येच मिळावा अशीही मी त्या विधात्याकडं नक्कीच प्रार्थना करेन. पुन्हा होणे नाही अशी काही जी माणसं आहेत, अशी जी काही पराक्रमी माणसं होऊन गेली आहेत, जितके म्हणून पराक्रमी जवान शहीद झाले या भारत पाकिस्तान युद्धात, मग ते भले 1965चं युद्ध असो किंवा 1971चं असो, भारत आणि चीनचं 1962चं युद्ध असो, ही जुन्या काळातली युद्ध ज्यावेळेस आपल्या भारताकडं चांगल्या प्रतीची हत्यारंसुद्धा नव्हती, बंदुका नव्हत्या, साधी साधी हत्यारं घेऊन लोकांनी पराक्रम गाजवले. अशा पराक्रमी लोकांना लक्षात ठेवणं, इतकं तरी आपण धैर्य दाखवूया. ज्यांनी खरंच या देशासाठी काहीतरी योगदान दिलं आहे अशा सगळ्या लोकांना त्यांचं स्मरण ठेवण्यासाठी जे जे दिवस आपण साजरे करतो, कमीत कमी त्या दिवशी, त्या दिवसानंतर काही दिवसांसाठी तरी त्या आठवणी मनात ताज्या राहतील अशा पद्धतीने सिव्हिलियन लोकांनी वागायला शिकलं पाहिजे, असंही आवर्जून सांगावंसं वाटतं. आता ह्या बांगलादेशची निर्मिती करताना भारताने जी मदत केली, युद्धामध्ये जे काही नुकसान झालं त्या पूर्व पाकिस्तान या विभागाचं, पश्चिम पाकिस्तानच्या लोकांकडनं होणाऱ्या जाचहाट, जुल्म जे काही चालू होते त्याच्यापासनं त्यांना जी मुक्ती मिळाली, ती केवळ भारतीय सैन्याने दाखवलेल्या पराक्रमामुळं. एक वेगळा देश निर्मित झाला, एक स्वतंत्र देश तुम्हाला निर्माण करून दिला आणि आज तुम्ही त्या भारताच्याच अंगावर धावून येत आहे. मला कीव करावीशी वाटते. तसं पाहिलं तर मोहम्मद युनूस सरकारने या आपल्या एका जांबाज A.K. खांडकर साहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. इंडिपेंडन्स अवॉर्ड ज्यांना दिला गेला, बांगलादेशचा सर्वोच्च सन्मान, सर्वोच्च पुरस्कार, भव्य नागरी सत्काराद्वारे त्यांना हा सन्मान दिला गेला, अशा व्यक्तीला त्यांनी श्रद्धांजली नक्की वाहिली आहे. त्याविषयी मला मोहम्मद युनूस यांचं अभिनंदन करावंसं वाटतं. पण सध्या त्यांच्या काय चुका चालल्यात याविषयी नवीन व्हिडिओत नक्की बोलूयात. हा व्हिडिओ फक्त A.K. खांडकर हा एक जांबाज व्यक्ती आज आपल्यात नाही आहे, त्यांचं योगदान तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांना श्रद्धासुमन अर्पित करण्यासाठी, त्यांना कडक सॅल्यूट करण्यासाठी, त्यांनी जी काही कारकीर्द उपभोगली, जे काही योगदान बांगलादेशसाठी म्हणा, भारतासाठी म्हणा, त्यांनी जे काही दिलं, एक उच्चायुक्त म्हणून काम करताना ऑस्ट्रेलियात जे त्यांनी योगदान दिलं, भारतामध्ये बांगलादेशचा उच्चायुक्त म्हणून कार्य करताना जे योगदान दिलं, अशा सगळ्या कारकिर्दीस कविप्रवी शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट.
त्यांच्या मागे जे काही कुटुंबीय राहिले असतील त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याच शुभेच्छा आणि सदिच्छाही इथंच व्यक्त करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. परंतु पुन्हा हात जोडून विनंती करेन मी, आपल्या देशासाठी रक्त सांडलेल्या प्रत्येक शहीदासाठी किंवा आपल्या देशाच्या कोणत्याही ॲक्शनमध्ये पराक्रम गाजवलेल्या A.K. खांडकरसारख्या अशा अनेक पराक्रमी व्यक्तींसाठी आपल्या मनामध्ये एक उच्च कोटीचा आदर नेहमीच आपण जतन करूयात. शहीदांच्याबद्दल मनामध्ये प्रेम असू द्या आणि त्यांनी जे काही सॅक्रिफाईस केलं आहे, जे काही त्यांनी आपलं जीवन गमावलं आहे या देशासाठी, या मातीसाठी, याची जाणीव आपल्या मनातून कधीही मिटली नाही पाहिजे. अशीच प्रतिज्ञा करत आपण फक्त एक भारतीय आहोत आणि या तिरंग्यासाठी, या मातीसाठी जेव्हा जरूर भासेल तेव्हा आपण काहीही करण्यास तयार आहोत. अशाच जाणीवेने आपण सगळे जगत राहू. याच प्रतिज्ञेसह इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.